वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। जगभरात आपल्या वैविध्यपूर्ण विविधतेसाठी ओळखलं जाणारं शहर म्हणजेच मुंबई. या मुंबईच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजेच इथला गणेशोत्सव. हजारो सार्वजनिक मंडळे, लाखो घरगुती गणपती आणि करोडो भाविक एक दिलाने एका भावनेने साजरा करतात तो इथला गणेशोत्सव. अर्थातच या महाकाय महाप्रचंड उत्सवाचं आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते बृहन्मुंबई महानगरपालिकेवर. हा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे आनंदाने आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबईचे महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनी सर्वांनीच मुंबईकर जनतेला विशेष आवाहन केलेलं आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या मुंबईच्या गणेशोत्सवाची तयारी जवळपास 2 महिने अगोदरपासून सुरू होते. ही आहेत बृहन्मुंबईतील विभागवार गणेश विसर्जन ठिकाणे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील वाहतूक आणि इतर व्यवस्था यांचे खास स्वरूपात आयोजन नियोजन करण्यात येते. हा आहे दक्षिण मुंबईतील आराखडा. गिरगाव चौपाटीवरील वाहतूक आणि इतर व्यवस्थेचा आराखडा. हा आराखडा आहे मध्य मुंबईतील वाहतूक आणि इतर व्यवस्थेचा. आणि हा आहे शीतल तलाव परिसरातील आराखडा. पूर्व उपनगरातील पवई तलाव विभागातील आराखडा. हा आहे जुहू आणि वेसावेतील आराखडा. एका वर्षात गणेशोत्सव काळात विसर्जित करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तींची संख्या पाहिली की या उत्सवाचं विराट स्वरूप निदर्शनास येतं. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या अगोदर जे सुसज्ज नियोजन आणि पूर्वतयारी करण्यात येते त्यामध्ये अनेक सुविधांचा समावेश होतो. गणेश मूर्तींचं विसर्जन करताना समुद्राची भरती ओहोटी आणि त्याची माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. महानगरपालिकेने समुद्रात येणाऱ्या भरती आणि ओहोटीची माहिती जाहीर केलेली आहे. सुलभ आणि सुरक्षितरित्या गणेश विसर्जन करता यावं यासाठी पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. मोठमोठे हॅलोजन दिवे, सर्च लाईट या माध्यमातून प्रखर प्रकाश योजना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासोबतच BST नियंत्रण कक्षाच्या द्वारे 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता राखता यावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आलेले आहेत. महानगरपालिका आणि पोलीस यांच्यातर्फे ध्वनिक्षेपक व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. संभाव्य दुखापती झाल्यास तर भाविकांना त्वरित प्रथमोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे अहोरात्र वैद्यकीय कक्ष उभारण्यात येतो. विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावं यासाठी विशेष सोय करण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत लाखोच्या संख्येने सहभागी होणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेतर्फे प्रमुख ठिकाणी फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रामध्ये 24 तास प्रशिक्षित लाईफगार्ड्स नियुक्त करण्यात आलेले आहेत. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्वच भाविकांनी श्री गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं अगत्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षीच करण्यात येतं. भाविकांनी निर्माल्य,
निर्माल्य कलशातच टाकावं यासाठी गेली अनेक वर्ष महानगरपालिका जनजागृती करत आहे. या माध्यमातून दरवर्षी जे हजारो टन निर्माल्य जमा होतं त्याचा उपयोग करून खत निर्मिती करण्यात येते. विसर्जन काळामध्ये विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांची सुयोग्य पद्धतीने व्यवस्था करण्यासाठी विशेष वाहनतळांची निर्मिती करण्यात येते. श्री गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जावा, पर्यावरणपूरक देखावे आणि मूर्तींच्या स्थापनेला प्रोत्साहन लाभावं या उद्दिष्टाने दरवर्षी श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. गणेशोत्सव काळामध्ये विविध सामाजिक संस्था आणि मंडळं यांच्या सहकार्याने विधायक योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन आवर्जून करण्यात येतं. सर्वांना या गणेशोत्सवाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.